हॅलो स्टुडंट्स, आज आपण लेसन घेऊया स्टडी ऑफ साऊंड. ठीक आहे. लेसन नंबर 12, स्टडी ऑफ साऊंड. तर आपल्या लेसनचं नावच आहे की स्टडी ऑफ साऊंड. साऊंड मीन्स तुम्हाला माहितीच आहे, आवाज, ध्वनी, डिफरंट टाईपचे साऊंड्स आपण जे ऐकतो. ठीक आहे. तुम्ही सकाळी उठाल अगदी तर तुम्हाला चिमण्यांचा आवाज, पाखरांचा आवाज ऐकू येतो. त्यांचा साऊंड वेगळा असतो. जर आणखी थोडंसं उशिरा उठाल तर रोडवरून व्हेकल्स जात असतात, त्या व्हेकल्सचा आवाजसुद्धा डिफरंट असतो. त्यानंतर डिफरंट टाईपचे आपलासुद्धा आवाज, प्रत्येकाचा आपला आवाज हा डिफरंट आहे. कोणत्याही दोन व्यक्तींचं ज्या प्रकारे फिंगर प्रिंटिंग डिफरंट असतात, त्याच प्रकारे आवाजसुद्धा डिफरंट असतो. कोणत्याच दोन व्यक्तीचा आवाज सेम नसतो. तर आपल्याला इथे त्या साऊंडबद्दलच शिकायचं आहे की स्टडी ऑफ साऊंड. साऊंडची स्टडी मीन्स काय? सर्वात पहिले साऊंड काय आहे, सर्वात आधी साऊंड काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. व्हॉट इज साऊंड? सो हिअर इज द डेफिनेशन इज गिवन, दॅट इज साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन आवर इयर्स. साऊंड काय आहे? एक एनर्जीचं एक रूप आहे. ठीक आहे, एक एनर्जी आहे साऊंड म्हणजे. आणि जो काय करते, आपल्या कानामध्ये एक ऐकण्याची क्षमता, एक सेन्सेशन क्रिएट करत आहे. ठीक आहे, त्याला साऊंड आपण असं म्हणू. जसं समजा माझ्याकडे स्पीकर लावलेले आहेत घरी, दोन स्पीकर आहे. ठीक आहे, हा समजा बॉक्स आहे, स्पीकर बॉक्स आहे आणि यामध्ये हे स्पीकर सुरू आहे. ठीक आहे, आणि समजा मी इथे उभी आहे तर मला या स्पीकरचं काय ऐकू येईल? साऊंड ऐकू येत आहे, माझ्या कानामधून ते जात आहे, साऊंड ऐकू येत आहे. तर ॲक्च्युली हे साऊंड कसं ऐकू येत आहे मला, की हा साऊंड इथे वाजत आहे, याच्या आतमध्ये प्ले होत आहे ना, तर मला कशाला ऐकू यायला पाहिजे? ठीक आहे, जेव्हा की साऊंड इथे आहे पण तरी तो मला एवढ्या दुरून इथे ऐकू येत आहे. तर साऊंड मीन्स आहे काय, तर एका वेव्हच्या फॉर्ममध्ये येत असतेस. ठीक आहे, आपला आवाज जर दुसऱ्यापर्यंत पोहोचत आहे तर त्यासाठी ते कोणत्या फॉर्ममध्ये येते, तर वेव्हजच्या फॉर्ममध्ये येते, वेव्हज. आणि हे वेव्स मीन्स काय असतात? एनर्जी असते. ही वेव्स मीन्स एनर्जी. ठीक आहे, तर पण ह्या वेव्सला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जाण्यासाठी काहीतरी मीडियमची आवश्यकता असते. ठीक आहे, आणि दॅट मीडियम इज नोन ॲज एअर. ते मीडियम कोणतं असते? एअर. एअर इज द मीडियम. म्हणजे माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, आपण जेव्हा क्लासमध्ये असतो, मी बोर्डजवळ उभी असते, तुम्ही बेंचेसवर बसले असता, पण तरीसुद्धा तुम्ही माझा आवाज ऐकू शकता. तर व्हॅक्यूम असतं, व्हॅक्यूम मीन्स खाली जागा, पूर्ण व्हॅक्यूम, जिथे एकही एअर पार्टिकल नसता. ठीक आहे, तर त्या एअर पार्टिकल्समधून मला व्हॅक्यूममधून मला काहीच आवाज ऐकू आला नसता. ठीक आहे, तर आपल्या आजूबाजूला काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे. अँड ॲटमॉस्फिअरमध्ये काय काय असतात? डस्ट पार्टिकल्स असते, एअर पार्टिकल्स असते, त्यानंतर गॅसेस असतात, डिफरंट गॅसेस, वॉटर ड्रॉपलेट्स असतात, अँड व्हेरियस गॅसेस या ॲटमॉस्फिअरमध्ये अवेलेबल आहे. आणि ते कशाने बनलेले आहे? ॲटम्सपासून बनलेले आहे. म्हणजे ॲटम्स प्रेझेंट आहे आपल्या सराउंडिंगमध्ये. तर या ॲटमला काय करून, या ॲटमला डिस्टर्ब करून ती जी एनर्जी आहे, ती वेव्ज ज्या आहे, एअरच्या साऊंडच्या ज्या वेव्ज आहे त्या माझ्यापर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे, तर हे आहे वेव्ज, हे असतात वेव्ज. या वेव्सच्या फॉर्ममध्ये हा तर इथेच व्हायब्रेट करत आहे. ठीक आहे, हा साऊंड, हे जे स्पीकर असतात ते इच्छा इथे व्हायब्रेट करत असतात. पण हे व्हायब्रेशन्स या वेव्सच्या फॉर्ममध्ये आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला साऊंड ऐकू येत असतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, जो डॉग असतो ना, डॉग, कुत्रा. ठीक आहे, तर कुत्रा जेव्हा झोपला असतो तर त्याच्या आजूबाजूला एखादी सुई जरी पडली, ठीक आहे, तरीसुद्धा त्याचे कान एकदम अलर्ट होतात.
तो झोपला असतो, स्लीपिंग याच्या स्टेटमध्ये असतो. पण एखादी सुईचा काही आवाज येतो का? पण ती सुई पाडा तुम्ही, ती सुई पाडल्यामुळे सुद्धा त्याचे कान एकदम अलर्ट होऊन जातात. कारण की त्याला काय होते, ही जी सुई खाली पडली आहे ही या जमिनीमध्ये काय करते, व्हायब्रेशन क्रिएट करते आणि ते व्हायब्रेशन त्याच्या कानापर्यंत जात असतात. तर बघा इतकं म्हणजे हे जबरदस्त आहे साऊंड. तर मीन्स साऊंड काय आहे, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन आवर इयर्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ साऊंड. अंडरलाईन करा. साऊंड म्हणजे तर साऊंड काय असते, एक फॉर्म ऑफ एनर्जी जी आपल्या कानामध्ये हिअरिंग सेन्सेशन क्रिएट करत असते. ठीक आहे. अँड दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. तर कोणत्या फॉर्ममध्ये असते ही एनर्जी? वेव्सच्या फॉर्ममध्ये असते. अ मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रॉपोगेशन ऑफ साऊंड वेव्ह. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे साऊंड वेव्सला प्रपोगेट होण्यासाठी कशाची गरज असते? प्रपोगेट म्हणजे पसरण्यासाठी. ही म्युझिक सिस्टीम आहे, याच्यातून हे व्हायब्रेशन निघत आहे, म्हणजे आवाज निघत आहे. पण हे पसरेल कसे? यांना पसरण्यासाठी कशाची तरी गरज असते आणि ती गरज म्हणजे ते मीडियम मीन्स असते एअर. ठीक आहे. मीडियमची गरज असते आणि ते मीडियम मीन्स असते एअर. ठीक आहे. जसं समजा आपल्यापर्यंत लेटर येते. लेटर माहिती आहे तुम्हाला, पत्र येतात. आपल्याला पत्र कोण आणून देते? लेटर आपल्याला पोस्टमॅन आणून देतो. ठीक आहे. तर पोस्टमॅन काय आहे? मीडियम आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं, आपल्याला पत्र पाठवण्याचं ते मीडियम आहे. जेव्हा की ते काही आपोआप येते का? कोणीतरी कुठून पोस्ट करतो, एखाद्या बाहेरगावावरून होऊ शकते, तुमचा चुलत भाऊ वगैरे पोस्ट करेल, त्या पोस्टातून पत्र कलेक्ट केल्या जातात आणि ते कलेक्शनचं काम मग डिफरंट जसं बाहेरगावी पाठवायचं आहे तर बसद्वारे ते पत्र येते, तिथून मग पोस्टमनला पर्टिक्युलर एरियामध्ये दिल्या जाते आणि तो तिथे वाटतो. तर हे पर्सन जे आहे ना मध्ये मध्ये वर्क करतात, ते पर्सन मीन्स द मीडियम. ठीक आहे. आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मीडियम असते. त्या प्रकारे कोणाचा पण आवाज जर कुणापर्यंत पोहोचत आहे तर त्याकरिता कशाची गरज असते? मीडियमची गरज असते. ठीक आहे. साऊंड वेव्स गिव्ह राईज टू अ चेन ऑफ कॉम्प्रेशन, प्लेस ऑफ हायर डेन्सिटी अँड रेअर फ्रॅक्शन प्लेस ऑफ लोअर डेन्सिटी इन द मीडियम. तर साऊंड वेव्हची काय असते? एक चेन असते. ठीक आहे. आणि ती चेन म्हणजे हायर डेन्सिटी त्याला म्हणून कॉम्प्रेशन अँड लोअर डेन्सिटी मीन्स रेअर फ्रॅक्शन. म्हणजे समजा हा जो साऊंड निघत आहे या स्पीकरमधून, आता मी एकच स्पीकर घेते. ठीक आहे. एकच स्पीकर घेते. तर ह्याच्यामधनं हे साऊंड निघून राहिलेले आहे. तर हे साऊंड काय होत आहे? या एअरमधून ट्रॅव्हलिंग करत आहे. तर हे लॉन्जिट्युडनल वेव्समध्ये असे ट्रॅव्हलिंग करतात. ठीक आहे. तर इथे जितक्या जवळ साऊंड राहील तिथे काय होते की ह्या ज्या लाईन्स आहे ह्या क्लोज असतात. जसं जसं दूर गेलं की या लाईन काय होत जातात? विरळ होत जातात. मीन्स स्पेस असते. मग आणखी कुठे मध्ये काय असते, त्यांची डेन्सिटी वाढते आणि मध्ये मग विरळ असे होत जातात. तुम्हाला खाली दिलेलं आहे. ठीक आहे. आपण खालच्या ह्याच्यात बघूया. तर इथे चेन इन डेन्सिटी बघा, ही एक तुम्हाला डायग्राम शो केलेली आहे. साऊंड वेव गिव्ह राईज टू अ चेन ऑफ कॉम्प्रेशन. हे सी म्हणजे कॉम्प्रेशन अँड आर मीन्स रेअर फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे जितक्या जवळ हा लाऊडस्पीकर आहे, स्पीकरच्या एकदम जवळ कॉम्प्रेशन असते. प्लेस ऑफ हायर डेन्सिटी, कारण की इथे काय आहे, एअरचे मॉलिक्युल्स एकदम डेन्स आहे. ठीक आहे. एअरचे मॉलिक्युल नसतात, जे वेव्ज असतात ना साऊंडचे वेव्ह. समजा मी बोलत आहे आणि माझ्याजवळ जो स्टुडंट बसलेला आहे त्याला जास्त क्लिअरली ऐकू जाईल माझं, आणि तोच माझा आवाज जो दूर बसलेला स्टुडंट आहे त्याला थोडंसं कमी ऐकू जाईल. आहे की नाही? तर सेम तसंच असते की साऊंड जिथनं निघतो तो जो सोर्स आहे त्या सोर्सच्या जवळ काय राहील? हायर डेन्सिटी राहील. ठीक आहे. आणि त्या हायर डेन्सिटीला आपण म्हणू कॉम्प्रेशन. ठीक आहे. जसं जसं दूर जाईल तसं तसं डेन्सिटी काय होत जाईल? वाढत जाईल. लो डेन्सिटी, सॉरी वाढत नाही, लो डेन्स कमी डेन्स होईल.
लो डेन्सिटी, तर त्याला आपण म्हणू रेअर फ्रॅक्शन. ठीक आहे. तर साऊंड वेव गिव राईज टू अ चेन ऑफ कॉम्प्रेशन, अ प्लेस ऑफ हायर डेन्सिटी अँड रेअर फ्रॅक्शन अ प्लेस ऑफ लोअर डेन्सिटी इन द मीडियम. जसं ह्या खालच्या ह्याच्यात बघितलं तर हे बघा जवळजवळ लाईन आहे इथपर्यंत, याला कॉम्प्रेशन म्हणतात. या लाईन दूर दूर आहे म्हणून याला रेअर फ्रॅक्शन असं म्हणतात. तर ऑन द other hand, the particles of the medium oscillates about their central or mean position and in a direction parallel to the propagation of the wave, and such waves are called longitudinal wave. बघा काय म्हटलं, पार्टिकल ऑफ द मीडियम, मीडियमचे पार्टिकल, मीडियम काय आहे, एअर इज द मीडियम. ठीक आहे. एअरचे पार्टिकल जे असतात ते ऑसिलेट करतात अबाउट देअर सेंट्रल अँड मेन पोझिशन. ऑसिलेशन, ठीक आहे. ऑसिलेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा जो पेंडुलम असतो हा इकडे जाईल आणि इकडे आला की मग परत तो इकडे जातो. ठीक आहे ना. इथून असा असा तो हलत राहतो आणि मग आपल्या मेन पोझिशनवर येतो हलून हलून. तर याला इथून इकडे जाण्याला वन ऑसिलेशन म्हणतात. तर इथे काय म्हटलेलं आहे की द पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑसिलेट्स अबाउट देअर सेंट्रल ऑर मेन पोझिशन इन अ डायरेक्शन पॅरलल टू द प्रोपोगेशन ऑफ द वेव. ठीक आहे. जे वेव निघत आहे, हे वेव निघत आहे, हा साऊंड आहे. ठीक आहे. साऊंड सिस्टीम आहे आणि हे वेव्स निघत आहे. तर हे वेव्स जे आहे ते प्रोपोगेट होत आहे कशाला, पण पॅरलल आहे कशाला, तर जे मीडियम आहे, मीडियम काय आहे, एअर इज द मीडियम. ठीक आहे. आणि हे हे साऊंड वेव्स काय होते, जसं स्प्रिंग माहिती आहे तुम्हाला, स्प्रिंग दाबला की तो हलतो हलतो, म्हणजे असा असा हलतो आणि मग आपल्या पोझिशनवर येऊन जातो. सेम हे साऊंड वेव्ह तसेच ॲक्ट करतात. ठीक आहे. हे असे असे जातात. ठीक आहे. म्हणून इथे तुम्हाला दाखविलेलं आहे की कमी जास्त, हे इथे जास्त डेन्सिटी आहे, इथे कमी डेन्सिटी आहे, इथे जास्त इथे कमी डेन्सिटी आहे. तर कारण की तो काय होतो, स्प्रिंग सारखा त्याचे जे पार्टिकल्स आहे, मीडियमचे पार्टिकल्स, ते काय होत असतात, ऑसिलेट होत असतात. एक तर सेंट्रल पोझिशन किंवा मेन पोझिशनवरून इकडे इकडे असे असे ऑसिलेट होत असतात बघा. आणि ऑसिलेट झाल्यामुळे ते हायर डेन्सिटी अँड लोअर डेन्सिटीचा असा चार्ट तयार होतो तिथे. ठीक आहे. आता तुम्हाला हे इथे चेंज इन डेन्सिटीमध्ये असं दाखवलेलं आहे, चेंज इन प्रेशर असा एक प्रेशरचा पट्टा तयार होतो इथे दाखवलेला आहे याच्यात. ठीक आहे. तर हे जे आहे काय, आपण हे जे वेव्स आहे हे काय आहे, पॅरलल आहे ना, याला डायरेक्ट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द प्रोपोगेशन. म्हणजे हे लाऊडस्पीकरच्या वेव्स इकडे जात आहे, याला काय आहे, हे पॅरलल आहे असे असे. समजलं. म्हणून त्यांना म्हणतात लॉन्जिट्युडनल वेव्स. ओके. समजलं एवढं तुम्हाला. ऑन द अदर हँड, इन द वेव्स created by dropping a stone in still water, the particle of water oscillates up and down, and these oscillations are perpendicular to the direction of propagation of the waves. Such waves are called transverse waves. आता आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह बघितलं, तर या लाऊडस्पीकरमधून काय होत आहे, वेव्स निघत आहे आणि ते वेव्स काय आहे, पॅरलल आहे असे असे. ठीक आहे. याला पॅरलल म्हणतात. हां, पॅरलल आहे, प्रोपोगेशनच्या डायरेक्शनला पॅरलल आहे. ठीक आहे. इथून साऊंड निघत आहे. ठीक आहे. तर ते ही डायरेक्शन झाली, ही डायरेक्शन, आणि म्हणून त्याला हे पॅरलल आहे, म्हणून त्याला लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हटलेलं आहे, कारण ते सरळ आहे. पण दुसरीकडे जेव्हा आपण एखादं हे पाणी घेऊ, नदीचं पाणी वाहतं राहते. ठीक आहे. पण तलाव घ्या किंवा पॉन्ड घ्या, पॉन्डमध्ये काय होते की पाणी संथ राहते. ठीक आहे. तर त्या संथ पाण्यात, संथ म्हणजे स्टॉप राहते, स्टेशनरी राहते. त्याच्यात एखादा स्टोन फेका तुम्ही, जेव्हा तुम्ही एखादा दगड तिथे टाकता ना, त्याच्या आजूबाजूला ना इकडे असं असं गोल गोल राऊंडमध्ये असं हे क्रिएट होतात, वेव्स क्रिएट होतात. इथे ड्रॉप टाकला, इथे स्टोन फेकला, तर त्याच्या आजूबाजूला अशा वेव्स क्रिएट होतात. हे तुम्हाला माहिती आहे. दगड फेकून बघा, तुम्हाला आजूबाजूला असं सर्कल्स झालेले दिसतील. ठीक आहे. आणि ते पण ते कसे असतात, असे
अशा प्रकारे अप अँड डाऊन ऑसिलेट होत असतात. आता ह्या स्पीकर, हा लाऊड स्पीकरमधून निघणारे कसे राहतील, असे असे म्हणजे स्प्रिंग सारखे, काय म्हणू आपण त्याला, स्प्रिंग सारखे करतील. पण जेव्हा आपण वॉटरमध्ये स्टोन फेकतो तर त्या स्टोनच्या सराउंडिंगमध्ये अशा प्रकारे वेव्स येतात. तर ते वेव्स अशा प्रकारे अप अँड डाऊन करत असतात. हे बघा खाली दिलेलं आहे, अप अँड डाऊन करत असतात. म्हणजे ते काय असतात, ते ऑसिलेशन जे आहे, अशा प्रकारचे ऑसिलेशन आहे ते डायरेक्शनला, जे प्रपोगेशन आहे, ठीक आहे, इथून इथून पसरत आहे. समजा मी इथे सर्कल काढला, हे सर्कल काढत आहे, तर हे प्रपोगेशन इकडे इकडे पसरून राहिलेलं आहे ना, वॉटर इकडे इकडे पसरत आहे. तर त्याला काय होतं, हे असं जर आपण एक लाईन काढली तर परपेंडिक्युलर क्रिएट होत आहे इथे. तर म्हणून इथे म्हटलं आहे, दीज ऑसिलेशन्स आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्स अँड सच वेव्स आर कॉल्ड ट्रान्सवर्स वेव्स. ठीक आहे, याला ट्रान्सवर्स वेव्स म्हणतात. असे असे अप डाऊन करतात पाण्याचे ड्रॉपलेट्स. म्हणून ते एकदा पुन्हा सांगते, असे असे जर वर खाली अप डाऊन करतील तर इथे इथे परपेंडिक्युलर क्रिएट होतो, म्हणून त्यांना ट्रान्सवर्स वेव्स म्हणतात. अंडरस्टँड. तर तुम्हाला ह्या दोन डेफिनेशन चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहे. लॉन्जिट्युडनल वेव्हची डेफिनेशन इथून इथपर्यंत, द पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑसिलेट्स अबाउट द सेंट्रल ऑर मीन पोझिशन. ठीक आहे, इथून इथपर्यंत. आणि ऑन द अदर हँड नाही करायचं आहे, इन द वेव्स क्रिएटेड बाय ड्रॉपिंग अ स्टोन. ठीक आहे, इथून इथपर्यंत ट्रान्सवर्स वेव्हची डेफिनेशन. ह्या इम्पॉर्टंट डायग्राम आहे साऊंड वेव्सच्या. अ साऊंड वेव्ह कॅन बी शोन इन द फॉर्म ऑफ अ ग्राफ. तर तुम्हाला ग्राफद्वारे दाखवलेला आहे. ॲट एनी मोमेंट ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ अ साऊंड वेव्ह वी वुड फाइंड अल्टरनेट bands of compression and rarefaction of the medium, that is bands of greater and lesser density. काय म्हटलंय, at any moment during the propagation of a sound wave, कोणत्या पण मोमेंटला जेव्हा साऊंड वेव्स ह्या प्रोपोगेट होत आहे, प्रोपोगेट होणे म्हणजे पसरणे, ठीक आहे, वी वुड फाइंड अल्टरनेट बँड्स ऑफ कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. तर आपल्याला कम्प्रेशन रेअर फ्रॅक्शनचे बँड्स दिसून पडत आहे. बँड म्हणजे अशा पट्ट्या दिसून पडत आहे. ठीक आहे, तर दॅट इज बँड्स ऑफ ग्रेटर अँड लेझर डेन्सिटी. आपल्याला माहिती आहे ग्रेटर डेन्सिटी, इथे ग्रेटर डेन्सिटी, इथे लेझर डेन्सिटी. जिथे डार्क बँड दिसत आहे तिथे ग्रेटर डेन्सिटी, म्हणजे जितका जवळ साऊंड राहतो तितका आवाज जास्त येतो. बघा लग्नामध्ये डीजे वगैरे लावतात, तुम्ही त्या डीजेच्या जवळ जाऊन उभे राहा, एकदम तुम्हाला तुमच्या हार्टमध्ये किंवा छातीमध्ये एकदम धगधग होते. तो म्हणजे असं राहण्याची इच्छा होत नाही, इतका जोराचा आवाज असतो. तर असं का बरं होत आहे आपल्या ब्लडमध्ये, कारण की त्या साऊंड वेव्स व्हायब्रेशन्स क्रिएट करतात इन द फॉर्म ऑफ वेव्स. ठीक आहे, व्हायब्रेशनमुळे ते व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीला सुद्धा व्हायब्रेट करतात. म्हणून एवढा हाय फ्रिक्वेन्सीचं कधी पण लाऊडस्पीकर किंवा म्युझिक ऐकू नये. ठीक आहे, फिगर 12.1 shows the changes in density, while figure A shows the density, A figure 12.1 मध्ये figure A shows the changes in density while figure B shows the changes in pressure. The changes in density of pressure are shown in the form of a graph of figure C. तर इथे तुम्हाला बघायला मिळत आहे की फिगर ए मध्ये डेन्सिटी कशी चेंज होत आहे, फिगर बी मध्ये प्रेशर कसा चेंज होत आहे. तर प्रेशर लाऊडस्पीकरच्या जवळ जास्त राहील, मग कमी होत जाईल, मग जास्त, अशा प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी असते. आणि जर आपण डेन्सिटी आणि प्रेशरचा ग्राफ काढला तर तो अशा प्रकारे हिल्स अँड व्हॅली सारखा दिसून पडतो. ठीक आहे, हिल्स अँड व्हॅली मेन आहे ही डायग्राम. या डायग्रामवरून आपल्याला वेवलेंथ कळते आणि बाकी सगळं आपल्याला कळणार आहे. तर बघा, द वेवलेंथ ऑफ अ साऊंड इज इंडिकेटेड बाय ग्रीक लेटर लॅम्बडा. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. साऊंडची एक वेवलेंथ असते. ठीक आहे, इथून तर इथपर्यंत
जो पार्ट असतो, ठीक आहे, त्याला आपण म्हणू याला वेवलेंथ म्हणतात. वेवलेंथ म्हणजे तरंग, जे तरंग आपल्यापर्यंत येतात ना, साऊंड आपल्याला ऐकू येतो, तर कोणत्या तरी तरंगाच्या रूपामध्ये येतो, वेव्सच्या रूपामध्ये येतो. तो एका वेव्ह मध्ये, दोन वेव्स मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणू वेवलेंथ. द वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्स इज इंडिकेटेड बाय ग्रीक लेटर लॅम्बडा. लॅम्बडा असा उलटा वाय काढायचा, लॅम्बडा मीन्स द वेवलेंथचं सिम्बॉल आहे वेवलेंथ. ठीक आहे, वेवलेंथचं सिम्बॉलच काय आहे, उलटा वाय मीन्स लॅम्बडा म्हणतात ना त्याला. while its frequency is indicated by न्यू. त्याची फ्रिक्वेन्सी असते ती कशाने इंडिकेट करतात, न्यूनी इंडिकेट करतात. न्यू एन यू, त्याला असं काढायचं न्यूला. ओके. The amplitude, which is the maximum value of pressure or density, is indicated by A. हे amplitude आहे, इथून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे, ठीक आहे, त्याला amplitude म्हणून. amplitude काय असते, which is the maximum value of pressure or density. जिथे मॅक्सिमम प्रेशर किंवा डेन्सिटी राहील त्याला amplitude म्हणतात. and the time taken for one oscillation of pressure or density at a point in the medium is called a time period and is indicated by T. आणि टाइम, कोणता टाइम नोट केला जाते, एक ऑसिलेशन ऑफ प्रेशर और डेन्सिटी ॲट अ पॉइंट इन द मीडियम इज कॉल्ड अ टाइम पिरियड. आणि टाइम पिरियड टीने डिनोट करतात. जसं हा कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन, तर एक कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन आणि दुसरं कॉम्प्रेशन यांच्यामधला टाइम हा मोजला जात असतो. The value of frequency determines the pitch, high or low, of the sound, while the value of the amplitude determines strength or loudness. काय म्हटलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते की डिटरमाइन्स द पिच, हाय ऑर लो. जसं कोणाकोणाचा आवाज खूप जोराचा असतो, कोणाचा आवाज खूप हळू बोलतात, कोणाचा आवाजच ऐकू येत नाही. प्रत्येकाचे आवाज काय असतात, डिफरंट असतात. तर जो जोरात बोलतो ना त्याची पिच हाय असते, ठीक आहे, आणि जो हळू बोलतो, स्लो बोलतो, त्याची पिच लो असते. तर बोलण्याची काय असते, फ्रिक्वेन्सी असते. कोणी स्पीडली बोलतात, कोणी आरामात बोलतात, कोणी मीडियम वेवलेंथमध्ये बोलतात, फ्रिक्वेन्सीमध्ये बोलतात. तर बोलण्याची कशी फ्रिक्वेन्सी डिफरंट असते, विच डिटरमाइन्स द पिच, हाय ऑर लो, ऑफ द साऊंड. while the value of amplitude determines the strength of loudness. किती लाऊड आहे, किती जोराचा आवाज येत आहे, जेवढा जोराचा, जसं डीजे मध्ये कसं जोराचा आवाज लावतात, तर एकदम त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते आणि ची जी स्ट्रेंथ आहे ती जास्त असते. त्याच्यावरून आपण ॲम्प्लिट्यूड फाइंड करू शकतो. आता इथे म्हटलेलं आहे, हाऊ आर द फ्रिक्वेन्सीज ऑफ नोट सा रे ग म प ध नी रिलेटेड टू इच अदर. आता तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा हे गाणं म्हणतो, सा रे ग म प ध नी, बघा फ्रिक्वेन्सी कशी होत आहे, फ्रिक्वेन्सी वाढत चाललेली आहे याची, म्हणजे उंच स्वरामध्ये आपल्याला न्यायचं आहे. मग तेच आपण काय करतो, बॅकवर्ड आणतो, सा नी ध प म ध म ग रे सा, असं आपण लो स्पीचमध्ये आणतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज पण करता येते आणि डिक्रीज पण करता येते. ओके. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज ऑफ द व्हॉइस ऑफ अ मॅन अँड दॅट ऑफ अ वुमन. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण नंतर घेऊ. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत. तर आज आपण शिकलो की व्हॉट इज साऊंड, साऊंड मीन्स व्हॉट, काय असते, अँड व्हॉट इज द टू वेव्स ऑफ साऊंड्स, लॉन्जिट्युडनल वेव्स अँड ट्रान्सवर्स वेव्स. त्यानंतर आपण शिकलो की चेंज इन डेन्सिटी अँड चेंज इन प्रेशर, कसं काय प्रेशर चेंज होते. देन आपण डिफरंट सिम्बॉल शिकलेलो आहे. जसं वेवलेंथ मीन्स काय, त्याला कशाने डिनोट करतात, फ्रिक्वेन्सी काय असते त्याला कशाने डिनोट करतात. ओके. ॲम्प्लिट्यूड काय असते आणि त्याला ॲम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर पिच, हे आपण आजच्या लेसनमध्ये शिकलेलो आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेसनमध्ये कव्हर करू. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, थँक्यू.